आमदार गोरखे यांची मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी विठ्ठलाला दुग्धाभिषेक। पंढरपूर प्रतिनिधी आमदार अमित गोरखे यांची मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी सर्व मातंग समाजातील संघटनांच्या वतीने पंढरीच्या पांडुरंगाला दुग्धाभिषेक श्री क्षेत्र पंढरपूर येथील नामदेव पायरी येथे घालण्यात आला। यावेळी आमदार अमित गोरखे यांना महायुती सरकारमध्ये पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदी वर्णी लागावी अशी मागणी मातंग समाजाच्या वतीने माजी नगरसेवक कृष्ण वाघमारे यांनी केली। यावेळी नगरसेवक कृष्णा वाघमारे, चेअरमन धनंजय वाघमारे, अण्णाभाऊ साठे युवक संघटना तालुका अध्यक्ष संजय अडगळे, महाराष्ट्र मातंग परिषदेचे मातंग राजू सकट, लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस माननीय देविदास कसबे, अनिल कांबळे, सुधीर रणदिवे, बापू वाघमारे, गणेश चव्हाण, शुभम चव्हाण, आकाश शिंदे, अजित खिलारे, संदेश कांबळे, कृष्णा कांबळे इत्यादी विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे म्हणाले की आमदार अमित गोरखे यांनी बहुजन संवाद यात्रा अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केली। या दरम्यान त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना व महायुतीला वाढीव मतदान मिळण्यासाठी परिश्रम घेतले आहे। याची दखल घेऊन जनतेची सेवा करण्यासाठी त्यांची मंत्रिपदी वर्णी लावावी अशी मागणी वाघमारे यांनी महायुतीच्या नेतेमंडळींकडे केली। आज दुग्धाभिषेक घालण्यात आला, महायुतीला घवघवीत यश मिळाले, काय सांगू शकता? भारतीय जनता पार्टीला व महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने आशीर्वाद दिला असून लवकरच महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे। परंतु आज या निमित्ताने मी सांगू इच्छितो की मातंग समाजाचे नेते व आमदार अमितजी गोरखे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर 30,000 किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत चांदा ते बांधापर्यंत जाऊन बहुजन संवाद यात्रेच्या निमित्तानं सर्व दलित समाजामध्ये मातंग समाजामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, चंद्रकांतजी बावनकुळे साहेब, इतर वरिष्ठ सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली 30,000पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करून बहुजन संवाद यात्रेनिमित्त समाजामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीचे विचार पोहोचवण्याचं काम केलं। त्यामुळे ज्या ठिकाणी संवाद यात्रा निघाल्या, ज्या ठिकाणी अमितजी गोरखे साहेब यांनी प्रचारसभा केल्या, त्या ठिकाणी सर्व ठिकाणी बहुमताने भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आलेले आहे। आपण जर बघितलं तर पाठीमागच्या काळामध्ये हे दलित बहुजन समाजामध्ये विविध गैरसमज पसरवून नेरेटिव्ह सेट करून भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये विरोधकांनी अफवा पसरवण्याचं काम केलं होतं। परंतु अमितजी गोरखे साहेब यांनी महाराष्ट्रभर फिरून तो नेरेटिव्ह जे काही अफवा होत्या त्या सर्व समाजामध्ये जाऊन प्रबोधन करून भारतीय जनता पार्टीचे विचार समजावून सांगून त्या सर्व अफवा नेरेटिव्ह हे धुळीस मिळवण्याचं काम अमितजी गोरखे यांनी केलं। त्यामुळं बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये आज महायुती सरकार आलेलं आहे। आमची एवढीच विनंती आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आपण अमितजी गोरखे साहेब यांच्या कार्याची दखल घेऊन येत्या मंत्रिमंडळामध्ये आपण त्यांना मंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून अमितजी गोरखे यांना घ्यावं व संबंध मातंग समाजाच्या वतीने आज आम्ही महाराष्ट्रातून सर्व मागणी करत आहोत की मातंग समाजाच्या वतीने अमितजी गोरखे यांना येत्या या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून आपण घ्यावं। एवढीच विनंती मी आज देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडे करतो। मातंग समाजाच्या वतीनं महायुतीला घवघवीत यश मिळालं, मग तुम्हाला विश्वास वाटतंय का देवेंद्र फडणवीस साहेब मातंग समाजाला न्याय देतात? 100% देवेंद्र फडणवीस साहेब यांना माहीत आहे की महाराष्ट्रातला मातंग समाज अमितजी गोरखे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊन या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सोबत राहायला काम केलं, भरभरून मतदान केलं। त्याचाच परिणाम आज महायुती सत्तेमध्ये आलेली आहे। शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पवार, अजित पवार गट असेल आणि भारतीय जनता पार्टी असेल, या सर्व उमेदवारांना मातंग समाजाच्या सर्व समाज बांधवांनी भरभरून मतदान केलेलं आहे। त्यामुळं आज सत्ता या ठिकाणी आलेली आहे। तर आमची विनंती एवढीच राहील की अमित गोरखेंना या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्री देऊन मातंग समाजाचा सन्मान करावा। आज आम्ही पंढरीचे पांडुरंगाला दुग्धाभिषेक घातला आणि विनवणी केली की बाबा हे पांडुरंगा आमच्या अमितजी गोरखे साहेबांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं, एवढी प्रार्थना आम्ही समाज बांधवाच्या वतीने विठ्ठलचरणी केलेली आहे आणि आजचा अभिषेक त्यानिमित्त केलेला आहे।